नमस्कार मित्रांनो, दिवाळीत किल्ला का बनवतात जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरू होते. आम्ही लहान होतो तेव्हा शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की त्या दिवसापासूनच आपण किल्ला कसा बनवायचा, नेमकं काय नवीन करता येईल हे चित्र डोक्यात फिरू लागायचं. महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमे, आनंदाचे, दुःखाचे क्षण, पराभव, विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत. पण दिवाळीत किल्ला का बनवतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तेथून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्यांची बांधकाम करण्याची शैली, त्यावर असणारे बुरुज, त्याची माहिती गोष्टीच्या रूपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत असत. किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्यांचा इतिहास तर कळतच होता. किल्ला हे शौर्याचं आणि धैर्याचं प्रतीक मानलं जात. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचं बीज मनामध्ये रुजवण्याचं काम होत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे. पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरू झाले. किल्ला कसा बनायचा? गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पीठ अशा गोष्टी एकत्र करून एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. हा किल्ला तयार करताना गल्लीत मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते. काही जण हे किल्ला बांधणी करतात तर काही जण साहित्य आणण्याचे काम करतात. दुसरे दोघं गावातील शिंप्याकडून ध्वज तयार करून आणतात. काही जण कुंभाराकडून किल्ल्यावर ठेवायला मूर्ती तयार करून आणतात. पुढे मग किल्ला बांधणी सुरू झाली की गेरू, चुना वापरून किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्याने नक्षीकाम केले जात. मग किल्ल्यावर ध्वज लावले जातात, मूर्ती ठेवल्या जातात, झेंडूच्या झाडाचे तोरण लावले जाते. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते. हा झाला गावातील किल्ला. पण शहरात असा किल्ला तयार करायला असंख्य अडथळे येतात. शहरात जागेची कमतरता असते. शेण, माती, दगड कुठून आणायचे हा प्रश्न असतो. त्यावर पर्याय म्हणून बाजारात ढाचा तयार केलेले लाकडी किल्ले किंवा पीओपीचे तयार केलेले किल्ले भेटू लागले आहेत. शहरात अशा किल्ल्यांची मागणी देखील वाढली आहे. खरं तर अशा रेडीमेड किल्ल्यात किती मजा असते असा प्रश्न पडतो. पण लहान मुलांना त्यातून इतिहास कळतो, गड किल्ल्यांची ओळख होते. यासाठी मग हा पर्याय योग्य आहे. काही न करण्यापेक्षा तयार किल्ला आणून मुलांना त्याचं महत्त्व, त्याचा इतिहास सांगणे. शहरात आता काही ठिकाणी इतिहासप्रेमी लोक दिवाळीच्या आधीपासूनच तयारीला लागतात. मग भुईकोट किल्ला, सपाटीवरचा किल्ला, जलदुर्ग, पाण्यातला किल्ला, गिरिदुर्ग, डोंगरावरचा किल्ला यातील एखादा किल्ला निवडून त्याची प्रतिकृती तयार करत त्यासोबतच ते त्या किल्ल्याच्या सविस्तर माहितीचे फलक सोबत लावतात आणि मग ते प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले करतात. त्यामुळे किल्ल्यांप्रती प्रेक्षकांच्या मनात आदर तर निर्माण होतोच आणि इतिहास देखील कळतो. किल्ला आणि लहान मुले. किल्ला तयार केल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. टाकाऊ वस्तूंचा वापर योग्य पद्धतीने करून मुले किल्ल्यावर सुबकता आणण्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुले जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा त्यांना त्या किल्ल्याची ऐतिहासिक, भौगोलिक आणि बांधकामशास्त्राची ओळख होते. अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात. त्यामुळे त्यांना एकीचे बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्याप्रती आदर निर्माण होतो. किल्ल्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजवला जातो. आज ही परिस्थिती पाहता गड किल्ल्याचे संवर्धन, ऐतिहासिक वारसांचे जतन ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला तुमच्या भागातील एखाद्या जुन्या किल्ल्याची प्रतिकृती दिवाळीत किल्ला तयार करताना साकारा आणि जुन्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्यास सुरुवात करा. धन्यवाद.